नमस्कार मंडळी, आता आली बघा रानात. आता पंप घेऊन आलेली, मोटर चालू केली बघा. आता पाणी इथं मकाला औषध मारायचंय. एवढी मका भिजवायची आणि तिकडं वरच्या वावरात एक भिजवून केलाय बघा, उन्हाळी भिजवून. त्याला एक पाणी द्यायचंय. काय झालं आता आमच्या दाद्याचं वडील आता बाहेर गावी गेले, तर मग आता राहिलेली थोडीफार कामं शेतीची आता आम्हालाच करावी लागतात. त्याला बी हाय सुट्टी आज, मग त्याला पण घेऊन आलेली आहे. तर चला आता मोटर झाली चालू. तिथं थोडंफार आलं आहे. आल्यावर पाणी पडलं, आपलं औषध पण मारलं. मका व्हायचं म्हणलं किडीचं आणि टॉनिकचं औषध मारावं, म्हणजे पटापटा वाढेल म्हणून म्हणलं का चला औषधच पहिलं मारून घेते, म्हणजे दारू खोलाय भिजवाय. मी आणि आलो रानात. आज मका औषध मारायचं असल्यामुळं आलो रानात आणि भिजवायची मका. आई बघा औषध करते. हे औषध करायचं चाललंय. ती ही किडीचं आहे ना? हो, किडीचंच आहे. आणि ही टॉनिक आहे. किडीचं किती मिल टाकायचं? 10. टोपण भरून टाकच. टोपण भरल्यावर 10 मिली होते है ना? त्या बादलीतलं पाणी घ्या इकडं. हा, थांब आणतो. किती 30 मिली टाकायचं है ना? हा, 30. संपला असं सगळंच टाकायचा. चालली आहे औषध माराय. मारायला सुरुवात केली. औषध मारती तोपर्यंत मी इथं भिजावतोया. काय झालं, मका लई सुकती या. हिला मक्याला 4 दिवसातच पाणी पाहिजे. लईच कमी येतोय. वाल जरा वाढवतो. काय बघा वाढलं या. बोल की ग. बर बर. मी पण तशी दिलं की दारी दिलं ना. आता वापा कुठपर्यंत गेलाय तेवढा मला सांग. हो हो. दार पण करूया आणि वर जायचं. वरचं दार कुठे पाणी आणलं का? आणलं.
आता आलोय बघा भुईमुग भिजवायला. आता मस्त असा ह्यो उन्हाळी भुईमुग केलेला हाय बघा. कसला असा हिरवागार बसलाय. 2 महिन्याचा भुईमुग झालाय आणि फुलं बी लागायला लागली. आता ह्यो भिजवायचा आहे तर दारू खोदते आता जाऊ. मस्त असा हिरवागार दारू करून झालं. पाणी मस्त असं पाटाने पाणी चाललेलं आहे. बघा बघा आमचा सातारा भाग म्हणलं की सगळा शेतकऱ्याचाच आहे बघा. त्याच्यामुळं का नाही आमचं जर रानात काम करत असताना हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रानात काम करत असताना की कसं काय वाटतंय ना वातावरण ते कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.